नमस्कार, मी संदीप खळे. आज आपण आहोत पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये. पालघर लोकसभा मतदारसंघातील मोखाडा या गावामध्ये आहोत. पालघर लोकसभेची निवडणूक नक्की कशी होते हे जाणून घेण्यासाठी आज आपण मोखाडा या ठिकाणी आलेलो आहोत. पालघर लोकसभेचा इतिहास जर पाहिला, शिवसेना, बहुजन विकास आघाडी व भाजपा अशा सर्वच पक्षांचं वर्चस्व राहिलेलं आहे. आत्ताची निवडणूक भाजपाकडून हेमंत सावरा, बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भारती कांबडी या लढवत आहेत. तर नक्की प्रचारात काय मुद्दे आहेत? 5व्या टप्प्यात ही निवडणूक पार पडते. 20 तारखेला मतदान होणार आहे. तर मोखाडा येथील नागरिकांशी आपण चर्चा करू. नक्की ते या निवडणुकीबाबत काय विचार करतात. निवडणूक लागलेली माहिती आहे का तुम्हाला? निवडणूक लागलेली माहिती आहे का? आपल्याला नाही माहित. मतदान करतं का नाही? करतो ना. 20 तारखेला निवडणूक आहे. 20 तारखेला आहे का? एवढं माहित नाही. एवढं माहित नाही असं. माहित नाही. हो. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. निवडणूक लागलेली माहिती आहे का? हो हो. किती तारखेला आहे? 20. उमेदवार कोण आहेत? उमेदवार हेमंत सावरा. आमच्याकडे तेवढं माहिती पडले मला. हेमंत सावरांचं चिन्ह काय? आपलं कमळ. कमळ. त्यांच्या विरोधात भारती कांबडी माहिती आहे का तुम्हाला? तिथे बोर्ड बघितला आम्ही. त्यांचं चिन्ह ज्योत आहे. नाही ते नाही माहिती. नाही माहित. राजेश पाटील हे उमेदवार आहेत. ते पण नाही माहिती. ते पण नाही माहित. आपल्याकडे प्रचार त्यांचा जास्त चालू आहे. हा, कुणाची हवा आहे? आपले हे हेमंत सावरा. हेमंत सावरा. हा हा. निवडणूक लागलेली माहिती आहे का? वा, कोण उमेदवार आहेत? आमच्याकडे ही ती बाई आहे पालघरची. कोणता पक्ष? तो आमचा उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. भाजपाकडून कोण आहे? भाजपकडून का भाजपचा काय तो वनगा. हेमंत सावरा आहेत. बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील आहे. तर ह्या परिसरातील लोक कोणासोबत जातील? मी तर स्वतः उद्धव ठाकरेचा माणूस. उद्धव ठाकरेंनाच पसंत. मधल्या काळात बऱ्याच ठिकाणी फोडाफोडी झाली. राजकीय पक्ष फोडले गेले. तुमचे जे विद्यमान खासदार होते तेही उद्धव ठाकरेंना सोडून गेले. त्यांना तिकीट भेटलेलं नाही. आता भारती कांबडींना तिकीट भेटलंय. तर फायदा होईल का काही? मग आम्हाला काही फरक नाही. असे काही आले काही गेले. भारती कांबडी निवडून येऊ शकतात का? हो, 100%. काय महाराष्ट्रामध्ये 35 जागा आमच्या येणार आहेत. उद्धव ठाकरे लोक का साथ देतील? आणि गरीबाला साथ देते. गरीबाच्या हिताचा बोलतो तो. असं तुम्हाला काय वाटतं, कोणत्या उमेदवाराची हवा आहे? राजेंद्र पाटीलची हवा आहे. राजेश पाटीलची हवा आहे. बहुजन विकास आघाडीची. त्यांचं काम चांगलं आहे आणि त्यांच्याकडे आम्ही मोखाड्यातून गेलं ऑफिसमध्ये बसतो. ते बोलतात का मोखाडा आले बसा तुम्ही, काय काम आहे, फोनवर काम होतो. आज मागचे जे खासदार आहेत ते शिवसेनेचे होते. शिवसेनेचे वोटर येत आहेत. तर शिवसेनेचे जे वोटर आहेत ते भारती कांबडींना मतदान करतील का? नाही, ते आता भारतीय मतदान करणार नाही. ते शिवसेनेचे पहिले उमेदवार होते. राजेंद्र गावित नाराज असल्यामुळे बहुतेक ते बहुजन विकास आघाडीला मतदान करणार. राजेंद्र गावित तर उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले आहेत. उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे. सोडून घ्या म्हणजे त्यांची कामच आहे. इकडे उडी मार तिकडे उडी मार. त्यांच्या आजपर्यंत एक पक्ष. हेमंत सावरा जे उमेदवार आहेत भाजपाचे, त्यांना कसा प्रतिसाद राहील? त्यांच्याबद्दल काय सांगतो? त्यांच्या प्रतिसाद फक्त ग्रामीण थोडाफार राहील. बाकी तिकडं कुठं त्यांच्या प्रतिसाद नाहीये. काय करू? भाजपने ताकद लावली तर कसं आहे? भाजपने ताकद बघत ताकद काय लावू शकते? त्यांना काम काय त्यांनी केलं? विकास काय त्यांनी केलाय? त्यांनी विकास त्यांच्या काहीच नाही त्यांच्या ना. बहुजन विकास आघाडीने काय विकास केलाय? बहुजन विकास आघाडी 2009 ला खासदार होते तेव्हा पहिल्यांदा निवडून आल्यावर त्यांनी इकडून 10-12 किलोमीटर दांडवळ गाव आहे तिकडून लाईट नव्हती 72 पासून. त्यांनी आल्याबरोबर पहिला काम त्यांनी दांडवळ लाईट आणि रस्ता केला. त्यांनी विकास काम त्यांनी इकडे केलेले भरपूर त्यांनी. आणि आप्पांच्या काम असं आहे का ते मोखाडच माणूस तिकडे त्यांच्याकडे गेला तर ते असं नाही कुठला माणूस का तुझ्या काम काय ते बोल. त्यांचे असे काम आहे त्यांचे. तुम्ही कार्यकर्ते का? हा, तुम्ही कार्यकर्ते आहात? आम्ही व्यापारी आहोत इकडचे. त्यांचे कार्यकर्ते आहात का? कार्यकर्ते पण आहोत आम्ही त्यांच्या इकडचे. लोकांना तुम्ही मतं मागताना काय आश्वासन देता? विकास काम दाखवतो आम्ही. काय काम केले वसई विराडा मोठा महानगरपालिका तिकडे काय काम केले, इकडे त्यांनी काय काम केले लोकांना सांगतो आम्ही. त्यांनी त्यांच्याकडून दिशाभूल नाही. जे काम आहे ते काम दाखवणार आम्ही. असं दिशाभूल करणारं काम नाहीये. उमेदवार कोण आहे माहितीये का तुम्हाला? कोण 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 आहे उमेदवार? हेमंत सावरा आहे. चिन्ह काय त्यांचं? कमळ फुल. शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे उद्धव ठाकरेंचे. त्यांचं नाव माहिती आहे? काय नाव? कांबडी.
आणि बहुजन विकास आघाडीकडून कोण लढतंय? चिन्ह काय त्यांचं? शिटी. कोणाची चर्चा इथं जेव्हा लोक येतात तुमच्याकडे, कोणाची चर्चा करत असतात? सगळ्यांची चर्चा चालू आहे सध्या. जोर कोणाचा आहे? मोदी हटाव. मोदी हटाव, पण आता 2 उमेदवार आहेत मोदींच्या विरोधात. ही मशाल. मशाल, उद्धव ठाकरेंची मशाल उद्धव ठाकरेची मशाल देतील का लोकसाथ? हा, भरपूर. बहुजन विकास आघाडी आहे, ते पण मतं घेतील ना बरीच. घेतील ना. मग त्यामुळं भाजपच्या विरोधी जे मत आहे ती विभागली जातील, त्याचा फायदा होईल ना? भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो? नाही ना, कसं काही नाही येणार. भारती कांबळेंचं काम कसं आहे? आता पहिल्यांदाच उभी आहे. पहिल्यांदाच उभं आहे. हा, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा होत्या त्या. आपण मोखाड्यामध्ये आहोत आणि पालघर लोकसभा मतदारसंघाची हवा पाहतोय. नक्की कोण उमेदवार निवडून येणार? शिवसैनिक आहेत आपल्या समेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. मागचे जे खासदार होते तुमचे, त्यांनी कामच केलं नाही म्हणतायत, तर आता तुम्ही परत सामोरं जाताय लोकांना. तुमची शिवसेना फुटलेली आहे, शिवसेनेचे 2 भाग झालेत, मागचे खासदारांनी काम केलं नाही अशी नाराजी, तर तुम्ही कसं लोकांसमोर जाणार आहे? आम्ही लोकांसमोर जे जातो ना, तो लोकांचा आमच्यावरचा विश्वास, म्हणजे स्थानिक जे शिवसैनिक त्यावेळेला घडल्या जातात की चांगलं वाईट कोण आहे, कोण पुढे कसं हे होईल, काय करेल, इकडचं तिकडं उड्या मारणार, हे त्यावेळेला नसतं. पण नंतर पुढे पुढे जरा आताच हे समजा काही आहेत की सेनेचे 2 छकलं झाली, पण शिवसैनिक त्यांच्या मागे गेला का? पण राजेंद्र गावितांनी काम केलं नाही. तुम्ही राजेंद्र गावितांसाठी मतदान मागितलं होतं. राजेंद्र गावितांनी आमचा जिल्हा नेला, जो जव्हार होता जिल्हा. आज जर वसंतराव नाईकांनी त्यावेळेला जव्हार जिल्हा घोषित केला होता, कुपोषण हे ते, तोच जर आज जव्हार जिल्हा आमचा असता, तो जर केला असता तर आज ह्या मोखाड्याचा पण विकास झाला असता. अहो, इथून गुजरात फक्त जर याची हद्द ओलांडली तर गुजरात सरहद्द लागते. कारखाने बिरखाने नेले, एवढे लोकांच्या काही गोष्टी नसतात. लोकांना रोजगार, जो तुम्ही रोजगार इथे स्थानिक लेवलला देता ग, हा, आता कमळ, तो ऐका ना, तो रोजगाराचे 3-3 हप्त्याचे पैसे नाही लोकांना मिळालेले, मग ठेकेदारांना द्यायला पैसे कुठून येतात त्यांना? आणि लोकांना रोजगार जो असतो त्याच्यावर त्यांचं हे असतो. नाही तर मग शेवटी त्यांना नाशिकला जातात लोक, त्या पांगरी चिकनपाडा ह्या त्या भागातून लोक चालत चालत सकाळी इथे येतात जव्हार फाट्यावर. का तर तिथून ट्रक बिग पकडून नाशिकला कामावर जावं लागतं. मग तिथे 450 देईल, 500 देईल, 600 देईल, जी मिळेल ती शेवटी तिथे काम करतात आणि परत ट्रकनी रात्री येतात आणि रात्रून इथून परत चालत घरी जातात. ही परिस्थिती आहे. मग त्यांना मजुरी किंवा कामं द्यायला पैसे नाही तुमच्याकडे, आणि मग ठेकेदारांना देण्यासाठी पैसा कुठे? आता निवडणूक लागली, निवडणुकीत हा मुद्दा आहे का? निवडणुकीत आम्ही मांडतो मुद्दा, निवडणुकीत हा मुद्दा आहे लोकांच्या रोजगाराचा. लोक मशाल, कमळ की शेट्टी कोणासोबत जाते? बहुजन म्हणजे बरेच जणांचं मी बघितलंय, प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये फिरतोय. माझी जुनी लोक आहेत. मी माझी शिवसेना तालुका प्रमुख होतो, इथे शिवसेना आणण्यासाठी पण मी कारणीभूत होतो. मी मुंबईतच माझगावमध्ये राहायचो. दादर माझा हा नोकरीचा ठिकाण होतं. मी व्यावसायिक नाटकात होतो, पण मला तिथून सांगितलं का अरे तुझ्या गावात शाखा नाही. म्हटलं मी उघड्यानं परत येईन, पण जी माळ माझ्या गळ्यात तिथे पडली तिथून. आणि मलाही त्याचं हे वाटलं की लोकांना करण्यासारखं आज आपल्याकडे काहीतरी आहे. मग तुम्ही आज म्हणजे मी माझ्या ह्याच्यानी पदरचं नाही सांगत, तर तुम्ही कुठल्याही लोकांना आज ह्या लोकांनी सुद्धा, आता हे मुसलमान म्हणता ना तुम्ही, हे बहुजन विकास आघाडीचं म्हणता, एक तरी शब्द माझ्याबद्दल माझ्या अपरोक्ष वाईट बोलतो का बघा तुम्ही. याचं कारण प्रचारात काय मुद्दे आहेत आता तुमचे? प्रचारात जे मुद्दे आहेत, मोदी हटाव, आम्हाला मोदी आम्हाला हटवायचाच आहे. त्याचं कारण असं आहे की मारवाडी हा फक्त व्यापाराकरताच इकडे आलेला आहे, आणि त्यांना आमची मुंबई ही त्यांना गुजरातला जोडायची, हे पूर्वीपासूनच त्यांचं लक्ष आहे, आणि ती आम्ही होऊन देणार नाही. संयुक्त महाराष्ट्र झाला त्यावेळेला जे 105 हुतात्मे झाले ना, अरे लाखो हुतात्मे होतील, पण मुंबई काय गुजरातला जाऊन देणार आम्ही नाही. कुठले तुम्ही? आम्ही आमचे कुठले?
तिकडे खोडालाच आहे. निवडणूक लागलेली माहिती आहे का? नाही नाही आपण तिथे प्रचाराला आले होते का तुमच्याकडे कोणी? नाही ते नाही आले. मतदान करणार का? तुम्ही नका विचारू जाऊ ते लागलेली माहिती आहे का? मला नाही मराठी निवडणूक लागलेली माहिती आहे? मागू निवडणूक लागलेली माहिती आहे? हो माहित. कोण उमेदवार आहे? हेमंत सौरा. चिन्ह काय त्यांचं? कमळ. भारतीताई कांबळी. त्यांचं कोणतं चिन्ह आहे? मशाल. बहुजन विकास आघाडीचं कोणतं चिन्ह आहे? सिटी. कोण उमेदवार आहे? राजेश पाटील. प्रचार कोणाचा जोरात आहे? भारती कांबळी. भारती कांबळेचा प्रचार जोरात. कशामुळे? बोला क्या यार, नहीं ऐसा लगता कुछ करेंगे वो. कुछ करेंगे वो लगता है ऐसा एकदम। उनकर आएंगे क्या? आएंगे आराम से। उनके खिलाफ जो भाजपा के उम्मीदवार है हेमंत सावरा, उनका काम कैसा है? उनका काम अभी तो देखे नहीं, काम देखे ही नहीं अभी तक। काम पाहिलंच नाही. हाँ, अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. निवडणूक लागलेली माहिती आहे का तुम्हाला? कोण उमेदवार आहे? उमेदवार कोण आहे? भारती कांबळी, त्यांच्या विरोधात हेमंत सौरा, तिसरा उमेदवार आहे. तिसरा सिटी बहुजन विकास आघाडी. प्रचारात कोणाचा दिसतोय जास्त? प्रचार मला भारती कांबळीचा. भाजपचा जोर नाही दिसत का? भाजपचा पण जोर आहे, दोघांचाही. प्रचारात आघाडी कोणी घेतल्यासारखं वाटतं? आघाडी तर मला वाटतं कमळनाथ बीजेपीनेच घेतले. बीजेपीने घेतले. लोक देतील का बीजेपीला? सर काय सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. सरकारबाबत समाधान आहेत का लोक? मुश्किल आहे, ते सांगू शकत नाही. हे नाही सांगू शकत. निवडणूक लागलेली माहिती आहे का तुम्हाला? हो माहित आहे. मतदान कधी? 20 तारखेला. करणार का मतदान? हो करणार ना. कोणत्या केंद्रावर करता मतदान? आम्ही डोलारा केंद्र आहे, मतदान केंद्र डोलारा, तिथे करणार आहे. आता जो प्रचार सुरू आहे, प्रचारात कोणाची आघाडी दिसते? प्रचारात तर तसं सगळेच पक्ष सध्या प्रचार करता आहेत. तरी इकडे आहे आपले सौरा आहेत, परत सिटी वाले आहेत, सेने मशालवाले आहेत. सर्वसामान्यांचे मुद्दे आहेत का प्रचारात? प्रचारात तसे तर मला आतापर्यंत सर्वसामान्यांचे मुद्दे असे काही ऐकू नाही आले. सर्वसामान्य जे मतदार आहेत ते कोणाला सोबत जातील मग? तसं तर आता सध्या तर काही मी तरी सांगू शकत नाही कोणासोबत जातील, कारण त्यांचे जे मेन प्रश्न आहेत ते जर याच्यात येत नाही प्रचार. मोखाडा परिसर आहे किंवा पालघर लोकसभा मतदारसंघ आहे, त्याच्यामधील कोणते असे प्रश्न आहेत किती सोडवले पाहिजेत राजकारणी लोकांनी? इकडे तर बहुतांशी असं पाण्याचा मोठा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा आहे. नेटवर्कचा इश्यू आहे. जर आपला आता समजा डिजिटल इंडिया किंवा आपण भारत सांगतो, पण इकडे जर मोबाईलला आता सध्याही नेटवर्क नाही, कनेक्टिव्हिटी नाही, तर त्याची आहेत. रस्त्यांची आहेत समस्या. बऱ्याच ठिकाणी तर अजून रस्ते म्हणजे झालेच नाही त्या पाड्यांवर. तर हा एक सर्वसामान्य जो आहे. त्याचबरोबर आरोग्य जे क्षेत्र आहेत, आरोग्य केंद्र आहे, तर त्यामध्ये पण सुविधा द्यायला पाहिजे का तिकडे. आदिवासी विभाग जो आहे तो काम करतो का या भागात? चांगला आदिवासी विभागातर्फे तर काम होतंय इकडे चांगल्या पद्धतीने. आश्रमशाळा वगैरे किंवा आरोग्याच्या दृष्टीनं त्यांचे विजिट्स हे असतात. आधीचे जे खासदार होते राजेंद्र गावित, त्यांची काही कामं आठवतात का तुम्हाला? तशी कामं तर नाही त्यांची आठवत मला काही इकडे, कारण इकडे तर माझ्या माहितीने त्यांची व्हिजिट पण मला तर आठवत नाही इकडे झाली अशी. उद्धव ठाकरेंनी त्यांना मागच्या वेळेस निवडून दिलं होतं. त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेसोबत गेलेले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना या भागात सहानुभूती असं बोललं जातं. आहे का सहानुभूती? तसं मी तर मला तर काही माहित नाही, जाणवत नाही. त्याच्यामुळे मी नाही काही सांगू शकत याविषयी. अजून काही नागरिकांशी बोलूया. दादा कुठला आहे तू? मोरंडा. निवडणूक लागली माहितीये का? हो माहिती आहे. उमेदवार जे आहेत त्यांनी कोणती कामं केली पाहिजे त्या भागात? शक्यतो म्हणजे जसं काही आपल्या शाळेची कामं आहेत किंवा मग ज्या गावात पाण्याची सोय नाही आहे तशी पाण्याची सोय पण झाली पाहिजे. बरेचसे गाव अजून असे तर त्यांना जाण्यासाठी रस्ता पण नाही, त्या रस्त्याची पण सोय झाली पाहिजे. डिजिटल इंडियाची जाहिरात केली जाते, पण प्रत्यक्षात मात्र पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण असते. याबद्दल काय वाटतं तुम्हाला? याबद्दल जर सांगायचं झालं तर जसं की पाण्यासाठी अजूनही टँकर जातात काही गावांना. तर मग ती पाईपलाईन जर सोय झाली तर बरं होईल. बाबा खरंच त्या गावाला पाण्याची गरज आहे. जे टँकर पाणी टाकलं जातं, कुठलं टाकलं जातं, काय टाकलं जातं, त्याच्यात परत कसं होतं की त्या पाण्यामुळे होणारे जे आजार आहेत गावामध्ये ते पण जास्त प्रमाणात होतात. तर जर पाण्याची व्यवस्थित सोय झाली
तर ती चांगलीच होईल. विष्णू सावरा पालघरचे पालकमंत्री होते, माहिती आहेत का तुम्हाला? हो माहिती आहे. त्यांच्या काळात काही कामं झाली का? त्यांच्या काळात ही फार काही कामं नाही झाली. म्हणजे जेव्हा ते होते तेव्हा पण त्यांनी काही जास्त कामं नाही केली. इकडे आमच्या मोखड्यात तर नाही केली जास्त. आता त्यांचे चिरंजीव उभे आहेत हेमंत, तर त्यांना कसा प्रतिसाद राहील? त्याबद्दल तर मी नाही सांगू शकत, कारण कामावरती असतो त्यामुळे आपल्याला काही एवढं सांगू नये. प्रचारात कोणी आघाडी घेतल्याची चर्चा आहे? प्रचारात तर सध्या कोणी इकडे जास्त आपल्याला नाही दिसलेलं. जे काय असेल ते शक्यतो जास्त करून जे आपले महाविकास आघाडीचे आहेत ते आहेत. भारती कांबळेंसोबत जातील का सर्वसामान्य लोक? थोडीफार कल वाटतो त्यांच्याकडे. बहुजन विकास आघाडी बद्दल काय वाटतं? बहुजन विकास आघाडीचं तर ह्या भागात एवढं काही वाटत नाही. पहिल्यासारखी क्रेज नाही राहिली. आपण पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये होतो. मोखाडा शहरातील नागरिकांशी चर्चा केली. पिण्याच्या पाण्यासाठीही आज वणवण करावी लागते. आदिवासी बहुळ हा जो भाग आहे येथे अनेक सोयी सुविधा त्या नागरिकांना मिळालेल्याच नाहीत आणि प्रत्यक्ष निवडणूक सुरू असून निवडणुकीच्या प्रचारामध्ये आदिवासी समाजाला किंवा या भागातील नागरिकांना सुखसोयी सुविधा, पिण्याला पाणी, रस्ते, आरोग्य देण्याबाबत एकाही राजकीय पक्षाने अजेंडा दिलेला नाही किंवा आश्वासन दिलेलं नाही, अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसते. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल सह संदीप खळे, मोखाडा, पालघर. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.